ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट कुठले कुठले माहीत आहेत? ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट वापरलेत का नाही? कुठले लेन्स वापरले का नाही कधी? इवन सिंपल लेन्स इट इज ऑल्सो ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. सिंपल मायक्रोस्कोप म्हणतात त्याला. ज्वेलरी मेकर किंवा वॉच मेकर बघितलंय का? घड्याळ दुरुस्त करणारे बघितलेत का? काय करतात? त्यांची लेन्स असते, बघितले का कधी? डोळ्याला लावतात, अगदी जवळ लेन्स असते ती डोळ्याच्या. इट इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ सिंपल मायक्रोस्कोप. किंवा इवन पाल्मिस्ट बघितलेत का? ज्योतिष सांगणारे काय करतात? हस्तरेषा बघण्यासाठी काय करतात? नाही बघितलं कधी? तुमचं भविष्य बघितलंय की नाही विचारत नाही मी, पण त्यांनी काय वापरतात? तिथं सुद्धा काय करतात? लेन्स वापरतात. सो तो सुद्धा एक ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही थोडक्यात. सो इट इज सिंपल मायक्रोस्कोप. जस्ट सिंगल लेन्स, एकच लेन्स असेल तर त्याला काय म्हणायचं? सिंपल मायक्रोस्कोप. सिंगल लेन्स असेल तर सिंपल मायक्रोस्कोप, आणि जर दोन लेन्सेस असतील तर त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप बघितलंय का? कुठं वापरतात? बायोलॉजी लॅबमध्ये प्लांट सेल पर्टिक्युलरली बघण्यासाठी, स्ट्रक्चर ऑफ प्लांट सेल बघण्यासाठी सिंपल मायक्रोस्कोप वापरतात. सॉरी, सिंपल नाही, कुठला? कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरतात. कंपाऊंड मायक्रोस्कोप का म्हणायचं त्याला? बिकॉज इट इज कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके, बरं. डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट बघायचे असतील तर, डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट इन द सेन्स, सपोज एखादा प्लॅनेट बघायचा आहे, स्टार बघायचे तर टेलिस्कोप वापरतात. इट इज ऑल्सो ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. ओके, सो नंबर ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहेत, लक्षात घ्या. त्यातला जो सिंपल मायक्रोस्कोप आहे तो बघायचा आहे आपल्याला, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघायचं आहे. सिंपल मायक्रोस्कोप. ओके, सो लिहून ठेवा टायटल. आता सिंपल मायक्रोस्कोप मध्ये काय सांगितलं? सिंगल लेन्स असणार आहे. ओके, सिंपल मायक्रोस्कोप कन्सिस्ट ऑफ सिंगल बायकॉन्वेक्स लेन्स. दिस पर्टिक्युलर सेक्शन इट इज कॉल्ड ॲज, याला काय म्हणतात? काय म्हणते का? इट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल सेक्शन ऑफ लेन्स. जसा प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम बघितलाय का आपण? प्रिझम फॉर्म्युला डिराईव्ह करत असताना ABC प्रिन्सिपल सेक्शन बघितला होता का? लेन्सचा व्हर्टिकल, ऍक्च्युअल लेन्स अशी दिसते का? त्याचा व्हर्टिकल सेक्शन घेतल्यानंतर 2 डायमेन्शन मध्ये डायग्राम काढण्यासाठी थोडक्यात त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल सेक्शन ऑफ द लेन्स. सिंपल मायक्रोस्कोपचं कन्स्ट्रक्शन किंवा इमेज फॉर्मेशन कसं असतं हे सांगतोय मी, लक्षात येतं का बघा. सो नाउ वी आर कन्सिडरिंग वन ऑब्जेक्ट. सपोज AB इज द ऑब्जेक्ट, clear, and it is placed within the focus. Capital F. कॅपिटल F ला काय म्हणतात? हा पोल आहे समजा, पोल किंवा ऑप्टिकल सेंटर म्हणतात. लेन्सचा जो सेंटर आहे त्याला काय म्हणायचं? पोल किंवा ऑप्टिकल सेंटर. आणि AB हा ऑब्जेक्ट आहे, इट इज प्लेस्ड विदिन द फोकल लेंथ. त्याचा अर्थ काय सांगा? AB काय आहे? ऑब्जेक्ट आहे. व्हॉट इज फोकस? फोकस काय सांगा पहिल्यांदा. बरं, या टर्म्स याच्या आधी झालेले आहेत. फोकस, फोकल लेंथ झाले की नाही? इवन इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा आपण डिस्कस केलेलं आठवतं का बघा. फास्ट बोला, पटपट पुढे जायचं आहे आपल्याला. फोकल लेंथ, फोकस. लेन्स घेऊन कधी प्रयोग केले नाहीत का? सनलाईटमध्ये लेन्स पकडली काय होतं? आणि खाली एखादा कॉटन किंवा इवन पेपर जरी ठेवला काय होतं? बर्न व्हायला चालू होतं का तो? सो सगळे लाईट रेस काय होतात? एका पॉईंटच्या ठिकाणी कॉन्व्हर्ज होतात. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सची प्रॉपर्टी येते, बरोबर. दोन्ही लेन्सच्या प्रॉपर्टी सुद्धा सांगितले बघा, व्हिडिओ काढून बघा आधीचे. कुठले? बाय कॉन्केव्ह लेन्स आणि बाय कॉन्व्हेक्स लेन्स दोन्हीच्या प्रॉपर्टीज. कॉन्व्हर्जिंग याला काय म्हणतात? कॉन्व्हर्जिंग लेन्स. आणि बाय कॉन्केव्हला काय म्हणतात?
डायव्हर्जिंग लेन्स. ओके, सो याची सपोज याच्यावर लाईट बीम जर या बाजूनं इन्सिडेंट झाला तर सगळे लाईट रेज काय होणार आहेत, इथं कॉन्व्हर्ज होणार आहेत. तो म्हणजे काय, फोकस. आणि या डिस्टन्सला काय म्हणायचं, हा फोकस आणि हा ऑप्टिकल सेंटर याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतात, फोकल लेंथ. इट इज डिनोटेड बाय स्मॉल एफ. क्लिअर. आता ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय बघा, ऑब्जेक्ट डिस्टन्स साठी नोटेशन काय आहे आणि इथं ऑब्जेक्ट कुठं प्लेस केलेला आहे. हे काय झालं, पॉइंट ए टू पी पर्यंत इथलं जे डिस्टन्स आहे याला काय म्हणायचं, हे जे डिस्टन्स आहे ए टू पी याला काय म्हणू शकतो, इट इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट डिस्टन्स डिनोटेड बाय स्मॉल यू. क्लियर. सो a linear object AB it is placed within the focus. लक्षात येतं का बघा, सिंपल मायक्रोस्कोप मध्ये सगळ्यात मेन जी कंडिशन आहे ती ऑब्जेक्ट जो आहे तो कुठं पाहिजे, इट शुड बी प्लेस्ड विदिन द फोकस. फोकल लेंथच्या आतमध्ये ऑब्जेक्ट पाहिजे. म्हणजे कळतं का बघा, थोडक्यात काय सांगायचं आहे मला की या लेन्समुळे जी इमेज तयार होणार आहे, फॉर्मेशन ऑफ इमेज, इट टोटली डिपेंड्स ऑन यू, ऑब्जेक्ट डिस्टन्स. समजा हाच ऑब्जेक्ट आहे पण इकडे ठेवला, फोकसच्या बाहेर ठेवला, तर नेचर ऑफ इमेज, फॉर्मेशन ऑफ इमेज टोटली काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. सो इन शॉर्ट वी कॅन से दॅट फॉर्मेशन ऑफ इमेज इट डिपेंड्स ऑन ऑब्जेक्ट डिस्टन्स. ऑब्जेक्ट डिस्टन्स किती ठेवला आहे आपण त्याच्यावर फॉर्मेशन ऑफ इमेज डिपेंड आहे, लक्षात घ्या. क्लिअर. सो आता या पर्टिक्युलर केसमध्ये सिंपल मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्ट कुठं प्लेस केलेला असतो, इट इज प्लेस्ड विदिन द फोकस. म्हणजे सपोज फोकल लेंथ आहे किती, 20 सेंटीमीटर आहे, तर ऑब्जेक्ट कुठं पाहिजे, 20 सेंटीमीटरच्या आत. सपोज 15 चालेल, 10 चालेल. क्लिअर. बरं, इमेज फॉर्म त्याचं नेचर कसं आहे बघा. आता जी इमेज तयार झालेली आहे, सपोज फर्स्ट लाईट रे हा कन्सिडर केला आणि हा सेकंड लाईट रे, तर जी इमेज तयार झालेली असणार आहे ती कुठं असणार आहे, हा जो लाईट रे तो बॅक साईडला एक्सटेंड करतोय आणि हा आणखीन एक सेकंड लाईट रे, आणि हे दोन्ही लाईट रे जिथं इंटरसेक्ट होणार आहे तिथं फायनल इमेज तयार होणार आहे. सो हा सेकंड लाईट रे घ्या. फायनल इमेज जी आहे ती कशी असणार आहे बघा. सपोज दिस ए डॅश B dash is the final image formed due to simple microscope. Okay, it is magnified. Image कशी आहे बघा, ऑब्जेक्ट पेक्षा मोठी आहे का. सो इमेजचं नेचर कसं असणार आहे, मॅग्निफाईड इमेज असणार आहे. त्यानंतर इट इज ऑब्टेन ऑन द सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे काय, ज्या बाजूला ऑब्जेक्ट आहे त्या बाजूलाच इमेज असणार आहे. काही केसमध्ये सपोज हाच ऑब्जेक्ट बाहेर ठेवला तर या बाजूला सुद्धा इमेज मिळू शकते, लक्षात घ्या. सो दॅट इज द लिनियर मॅग्निफिकेशन. लिनियर मॅग्निफिकेशन मध्ये इमेज जी आहे ती दुसऱ्या बाजूला असते, लक्षात घ्या. आता सिंपल मायक्रोस्कोप मध्ये इमेज कुठे आहे, इट इज ऑब्टेन ऑन द सेम साइड अँड इट इज व्हर्च्युअल इमेज, नॉट रिअल इमेज. क्लिअर. सो काय काय सांगितलं बघा, नेचर ऑफ इमेज इन सिंपल मायक्रोस्कोप. फर्स्ट, इट इज मॅग्निफाईड इमेज. सेकंड, it is obtained on the same side. Erect in the sense inverted नाही आहे, नॉर्मल इमेज असणार आहे. इन्व्हर्टेड आहे का, उलटी आहे का, नॉर्मल इमेज आहे. आणि काय सांगितलं, व्हर्च्युअल असणार आहे, नॉट रिअल इमेज. सो सिंपल मायक्रोस्कोप मध्ये जी इमेज मिळणार आहे ती काय असणार आहे, व्हर्च्युअल इमेज असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जर मॅग्निफिकेशन फाइंड करायचं असेल आपल्याला, मॅग्निफिकेशन म्हणजे काय, व्हॉट इज मॅग्निफिकेशन. मोबाईलमध्ये आपण झूम करतो का, सपोज फॉन्ट कमी असेल काय करतो आपण, झूम करतो का. सेम दॅट इज मॅग्निफिकेशन. सो मॅग्निफिकेशन जे आहे ते किती असणार आहे, म्हणजे ऑब्जेक्ट सपोज 5 सेंटीमीटरचा आहे, नक्कीच इमेज काय आहे, समजा इमेज 10 सेंटीमीटरची असेल तर मॅग्निफिकेशन किती झालं बघ. मी काय विचारतोय कळतं का, ऑब्जेक्ट कितीचं आहे 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. क्लिअर. आणि इमेज फॉर्म झाली, आता मॅग्निफाईड आहे, मोठी आहे इमेज, बरोबर. 10 सेंटीमीटरची असेल तर मॅग्निफिकेशन किती झालं, किती टाइम्स वाढली इमेज, दॅट इज मॅग्निफिकेशन, डबल झाली, बरोबर. म्हणजे मॅग्निफाईंग पॉवर किती झाली, 2 झाली. सपोज 5 सेंटीमीटरचा ऑब्जेक्ट आहे आणि 50 सेंटीमीटरची इमेज तयार होत असेल तर
10 टाइम्स. मॅग्निफिकेशन किती झालं? 10 झालं. ओके. सो ते मॅग्निफिकेशन कशावर डिपेंड आहे किंवा त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे तो फाइंड करायचा आपल्याला. ओके. सो दॅट मॅग्निफाइंग पॉवर इट इज डिनोटेड बाय एम अँड इट इज रेशो ऑफ बीटा टू अल्फा. आता हा रेशो काय आहे तर बीटा आणि अल्फा हे अँगल माहीत असणं गरजेचं आहे. बीटा म्हणजे काय बघा, इट इज अँगल सबटेंडेड बाय द इमेज. इथं दाखवते बघा अँगलनी, हा बीटा आहे कोणता तर अँगल सबटेंडेड बाय इमेज. लक्षात येतं का बघा, या इमेजनं इथं केलेला ऑप्टिकल सेंटर जवळ केलेला जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं? बीटा. अँगल सबटेंडेड बाय इमेज ॲट ऑप्टिकल सेंटर. क्लिअर. आणि सेकंड कोणता अँगल आहे? अल्फा. आता अल्फासाठी काय सांगितलंय बघा, परत समजा तोच ऑब्जेक्ट आहे, ए बी ऑब्जेक्ट आहे. क्लिअर. आणि कुठे ठेवलाय तो? व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट रिजन? इथला जो अँगल आहे दॅट इज डिनोटेड बाय अल्फा. व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ डीडीबी? हा सपोज इथं ह्युमन आहे. सो अँगल मेड बाय द ऑब्जेक्ट, हाच ऑब्जेक्ट आहे ए बी बट विच इज प्लेस्ड ॲट अ डीडीबी. डीडीबी काय? डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट रिजन. नाही माहीत? डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट रिजन. बर मला सांगा, पुस्तक वाचताय तुम्ही, अगदी जवळ धरलं तर वाचता येतं का? काय येत नाही? चालतं असं धरून वाचलं तर? हा का? काय कारण आहे? काय होतं? बर फार जवळ धरलं तर काय होतं? बर मॅग्निफाय होत नाही. मग वॉचमेकर जो आहे त्याची लेन्स तर अगदी जवळ असते डोळ्याच्या. डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन इन द सेन्स त्याला काय म्हणतात की बरं त्याचं पर्टिक्युलर मराठीत नाव काय माहिती आहे का? सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. हां म्हणजे काय तर त्याच्यापेक्षा जर डिस्टन्स कमी असेल तर तो ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअर दिसत नाही. बघा प्रयोग करून, आत्ता नको, घरी प्रयोग करून बघा. अगदी जवळ पकडायचं पुस्तक, वाचता येत नाही आपल्याला का तर एक पर्टिक्युलर असं डिस्टन्स आहे नॉर्मल आयसाठी की जिथं आपल्याला क्लिअर दिसतं. हां आणि ते डिस्टन्स किती आहे माहिती आहे का? 25 सेंटीमीटर विच इज कॉल्ड ॲज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. सो मिनिमम डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड आय ॲट विच ऑब्जेक्ट कॅन बी सीन क्लिअरली विदाउट एनी स्ट्रेन टू अवर आय. क्लिअर. डोळ्यावर कुठलाही ताण न पडता ज्या डिस्टन्सवरचं मिनिमम डिस्टन्सवरचं आपण बघू शकतो असं जे अंतर आहे ते किती आहे? 25 सेंटीमीटर आहे. हां त्या 25 सेंटीमीटरवर ऑब्जेक्ट ठेवलेला असताना तो डिस्टन्स इट इज डिनोटेड बाय डी. क्लिअर. जो अँगल सबटेंड केलेला आहे त्याला काय म्हणायचं? अल्फा. आणि बीटा काय आहे? सिंपल अँगल मेड बाय द इमेज ॲट आय. अँगल मेड बाय द ऑब्जेक्ट ॲट आय व्हेन इट इज प्लेस्ड ॲट डीडीबी. सो डिफाईन मॅग्निफाईंग पॉवर. मॅग्निफाईंग पॉवर कशी डिफाईन करू शकतो? समोर आहे तुमच्या. लिहिले की नाही? मी फॉर्म्युला लिहिलं की नाही मॅग्निफाईंग पॉवरचा? फक्त दोन अँगल कुठले आहेत आणि कशाचा रेशो आहे हे सांगायचं आहे. बोला. डिफाईन मॅग्निफाईंग पॉवर. फास्ट वे नाही, आपल्याला एक छोटं डेरिवेशन आहे ते डिराईव्ह करायचं आहे. फक्त कशाचा रेशो आहे हे सांगायचं आहे. समोर लिहिलेलं आहे तुमच्या. येस बोला इकडं. बोला. मॅग्निफाइंग पॉवर इज द रेशो ऑफ बोल. मॅग्निफाइंग व्हॉट इज एम फॉर मॅग्निफाइंग पॉवर. ओके. मॅग्निफाइंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप इज द रेशो ऑफ अँगल सबटेंडेड बाय द इमेज ॲट आय म्हणू शकतो. कारण आपण आपला डोळा जो आहे तो इथं असणार आहे. सिंपल मायक्रोस्कोप मध्ये आपण बघत असताना आपला डोळा इथं असणार आहे. ओके. सो अँगल सबटेंडेड बाय द इमेज ॲट आय टू द अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट ॲट आय व्हेन इट इज प्लेस्ड ॲट डीडीबी.
क्लिअर? काय शंका आहे का? हां, सो इट इज बसा मॅग्निफाइंग पॉवर इट इज रेशो ऑफ बीटा टू अल्फा. दोन अँगल लक्षात आले का? व्हॉट इज बीटा अँड व्हॉट इज अल्फा? बीटा अँगल मेड बाय द इमेज ॲट आय टू द अँगल मेड बाय द ऑब्जेक्ट ॲट आय बट वेन इट इज प्लेस्ड ॲट DDV. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं डिस्टन्स किती पाहिजे? 25 सेंटीमीटरच पाहिजे. क्लिअर? सो ॲक्च्युअल हा जो रेशो आहे ना, इट इज इक्वल टू टॅन ऑफ बीटा टू द टॅन ऑफ अल्फा. खरा रेशो काय घ्यायचा आहे? मॅग्निफाइंग पॉवर म्हणजे टॅन बीटा टू द टॅन अल्फा घ्यायचा आहे. पण हा अँगल जर कमी असेल, इफ दिस अँगल इट इज स्मॉल, देन वी कॅन राईट दिस टॅन ऑफ बीटा इट इज इक्वल टू बीटा. क्लिअर? अँड टॅन ऑफ अल्फा इट इज इक्वल टू अल्फा. सेम टर्म कुठं यूज केलेली लक्षात आहे का? साइन ऑफ थीटा इट इज इक्वल टू थीटा घेतला होता आपण. साइन ऑफ थीटा इट इज इक्वल टू थीटा. ऑनलाईन लेक्चर व्यवस्थित ऐकलेले नाही. वापरलंय की नाही? साइन ऑफ थीटा इट इज इक्वल टू थीटा कुठं तरी यूज केलंय आपण. सांगा बघूया कुठं वापरलाय. रिलेशन बिटवीन ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स नाही. UV आणि R नाही. थिन प्रिझम फॉर्म्युला बघितला का? प्रिझम फॉर्म्युला, त्याच्यानंतर थिन प्रिझमचा कन्सेप्ट बघितला होता. थिन प्रिझम, हां, तिथं साइन ऑफ थीटा इट इज इक्वल टू थीटा घेतलेला. हां, तसं इथं काय घ्यायचं आहे? टॅन ऑफ बीटा इट इज इक्वल टू बीटा और टॅन ऑफ अल्फा इट इज इक्वल टू अल्फा. वाय? these angles alpha beta they are small, that's why we can write tan of beta it is equal to beta. बरं, हा रेशो ऍक्च्युअल घेतला तर काय लिहू शकतो आपण? आता बघा, tan बीटा जर घ्यायचा असेल आपल्याला तर कसं घेणार? या ट्रायंगल मध्ये a डॅश b डॅश b मध्ये tan बीटा घेऊ शकतो का? काय विचारतोय मी? tan रेशो काय असतो? अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट कुठले? A डॅश B डॅश अपॉन A डॅश B. बरोबर? बरं, हे डिस्टन्स दाखवायचं राहिलं बघा. A डॅश टू B हे डिस्टन्स काय असणार आहे? A डॅश टू B हे जर डिस्टन्स दाखवायचं झालं तर हे डिस्टन्स जे आहे इमेज डिस्टन्स. बरं, फोकल लेंथ थोडीशी होते बाजूला. हे डिस्टन्स काय असणार आहे? B असणार आहे, लक्षात घ्या. आणि इथं फोकल लेंथ दाखवतोय. F इज द फोकल लेंथ. क्लिअर? सो हा रेशो जर घ्यायचा झाला कुठला? टॅन ऑफ बीटा जर घ्यायचा झाला तर काय घेऊ शकतो? A डॅश B डॅश डिवायडेड बाय A डॅश B. किंवा या ट्रायंगल मध्ये A B B मध्ये तो रेशो लिहितो मी बघा इथं. सो M इट इज इक्वल टू टॅन ऑफ बीटा, त्याच्याऐवजी काय लिहू शकतो? AB upon AP that is U. बरोबर आहे का? बघा, AB divided by AP. AP म्हणजे किती आहे? U आहे. क्लिअर? आणि टॅन ऑफ अल्फा त्याच्याऐवजी काय लिहू शकतो बघा आता इथं? B or AB upon AB upon, बरोबर आहे का? D डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. काय कॅन्सल होणार आहे? ऑब्जेक्ट, हाईट ऑफ ऑब्जेक्ट म्हणू शकतो त्याला. सो मॅग्निफाइंग पॉवर इट इज रेशो ऑफ काय येणार? D न्यूमरेटरला जाणार. इट इज D बाय U. मॅग्निफाइंग पॉवर इट इज इक्वल टू D बाय U. क्लिअर? हां, ही एक इंटरमिजिएट स्टेज म्हणू शकतो. नेक्स्ट आपल्याला लेन्स फॉर्म्युला जो आहे त्याचा यूज करून आणखीन एक मॅग्निफाइंग पॉवरसाठी जो फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह करायचा आहे. लेन्स फॉर्म्युला आठवतो का? किंवा इन शॉर्ट रिलेशन बिटवीन ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स अँड फोकल लेंथ. UV आणि F मधलं रिलेशन. हे रिलेशन झालंय का बघा? 1 बाय B मायनस 1 बाय U इट इज इक्वल टू 1 बाय F. झाले काय? इट इज कॉल्ड एज
लेन्स फॉर्म्युला, याला काय म्हणायचं, लेन्स फॉर्म्युला. क्लिअर. रिलेशन बिटवीन यू व्ही अँड एफ, ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स अँड फोकल लेंथ. क्लिअर. हां, आता इथं विथ साइन कन्व्हेन्शन घ्यायला लागेल, बरोबर आहे का. हां, साइन कन्व्हेन्शन झालेत का. हां, यातले कुठले कुठले डिस्टन्सेस निगेटिव्ह असणार आहेत आणि कुठले पॉझिटिव्ह असणार आहेत. फर्स्ट यू, यू बघा कुठल्या साईडला आहे, लेफ्ट साईडचे डिस्टन्सेस सगळे काय असतात, निगेटिव्ह असतात. व्ही सुद्धा, मग फोकल लेंथ पण निगेटिव्ह आहे. फोकल लेंथच्या बाबतीत एक लक्षात ठेवा, कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर, याच्या आधी सुद्धा मी सांगितले, कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर फोकल लेंथ पॉझिटिव्ह आणि कॉन्केव्ह लेन्स असेल तर फोकल लेंथ. बरं, इथं यू आणि व्ही तेवढा काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे आणि एफ जो आहे तो काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. ठीक आहे. सो मग काय होणार बघा, इथं 1 बाय मायनस मी होणार, बरोबर का. इथं प्लस होणार आहे 1 बाय प्लस झाला, कळालं का. यू चा जो मायनस आहे तो आणि हा मायनस प्लस झाला, विच इज इक्वल टू एफ मायनस आहे का, नाही. फोकल लेंथ पॉझिटिव्ह असणार आहे का, कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ठीक आहे. सो हे ऍडजस्ट केलं तर काय होणार बघा, मग हा 1 बाय व्ही आहे ना, पलीकडे शिफ्ट करा, मायनस मायनस आहे तेव्हा पलीकडे शिफ्ट करा, काय होणार आहे, इकडे काय राहिलं मग 1 बाय यू राहिला फक्त, विच इज इक्वल टू काय लिहू सांगा, 1 बाय व्ही प्लस 1 बाय एफ. काय अवघड आहे का, फक्त साइन कन्व्हेन्शन्स अप्लाय केलेत. यू आणि व्ही निगेटिव्ह होणार आहे, रिअरेंज केलंय. ठीक आहे. बर, डी न मल्टिप्लाय करा थ्रू आउट, दोन्ही साईडला डी न मल्टिप्लाय करू शकतो का, करू शकतो. सो काय होईल बघा, डी बाय, बरोबर, विच इज इक्वल टू डी बाय प्लस, फक्त डी न दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलंय. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 2 द्या. इक्वेशन फर्स्ट बघा आणि इक्वेशन सेकंड बघा. फर्स्ट कुठे आहे, एम इट इज इक्वल टू डी बाय यू आणि सेकंड काय आहे, डी बाय यू विच इज इक्वल टू डी बाय व्ही प्लस डी बाय एफ. आता या डी बाय यू कशाने रिप्लेस करू शकतो, एम ना. व्हॉट इज एम, मॅग्निफाइंग पॉवर. सो हा फॉर्म्युला झाला मॅग्निफाइंग पॉवर साठी, काय, डी बाय व्ही प्लस डी बाय एफ. सो दिस इज फायनल फॉर्म्युला फॉर मॅग्निफाइंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप. हां, आणि फॉर्म्युला जर व्यवस्थित बघितला तर याच्यातला डी कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. डी ची व्हॅल्यू किती आहे, इट इज 25 सेंटीमीटर. सो डी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मॅग्निफाइंग पॉवर डिपेंड्स ऑन, मग काय म्हणू शकतो, मॅग्निफाइंग पॉवर कशावर डिपेंड आहे, काय राहिलं मग, इमेज डिस्टन्स, बरोबर. बरं, इनिशियल स्टेटमेंट काय होतं आपलं, मॅग्निफाइंग पॉवर और मॅग्निफिकेशन, नेचर ऑफ इमेज डिपेंड्स ऑन अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट डिस्टन्सवर डिपेंड आहे असं स्टेट केलेलं आपण. आठवतं काय बघा, सुरुवातीला काय स्टेटमेंट केलं आपण की ऑब्जेक्ट डिस्टन्स व्हेरी केलं तर नेचर ऑफ इमेज बदलतं. मग कुठं आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स, आहे का ऑब्जेक्ट डिस्टन्स त्याच्यात, मग कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणजे लास्ट हा फॉर्म्युला बरोबर आहे का. सुरुवातीला आपण काय सांगितलं की नेचर ऑफ इमेज इट टोटली डिपेंड्स ऑन द ऑब्जेक्ट डिस्टन्स. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, लक्षात घ्या. कारण ऑब्जेक्ट डिस्टन्स व्हेरी केला तरच काय व्हेरी होणार आहे, इमेज डिस्टन्स व्हेरी होणार आहे. हां, फोकल लेंथ सुद्धा इवन एक लेन्स जर घेतली तर फोकल लेंथ बदलती का, लेन्सची फोकल लेंथ बदलत नाही. सो मॅग्निफिकेशन डिपेंड्स ऑन इमेज डिस्टन्स, इनडायरेक्टली डिपेंड्स ऑन ऑब्जेक्ट डिस्टन्स, कारण ऑब्जेक्ट डिस्टन्स बदलल्याशिवाय इमेज डिस्टन्स बदलत नाही. सो काय म्हणू शकतो, फर्स्ट स्टेटमेंट पण बरोबर होतं, मॅग्निफिकेशन डिपेंड्स ऑन ऑब्जेक्ट डिस्टन्स. ऑब्जेक्ट डिस्टन्स बदललं की इमेज डिस्टन्स बदलणार आहे, इमेज डिस्टन्स बदललं की मॅग्निफिकेशन बदलणार आहे. क्लिअर. आणि हे मॅग्निफिकेशन
कधी मॅक्सिमम असतं बघा, जर V इट इज इक्वल टू D असं असेल तर. याचा अर्थ काय? व्हॉट इज V? V फॉर इमेज डिस्टन्स अँड D डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट रिजन. बरोबर? किती असतं ते? ओके. सो जर ही इमेज बरोबर किती डिस्टन्स वर तयार झाली? 25 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर वर जर फायनल इमेज तयार झाली तर मॅग्निफिकेशन मॅक्सिमम असणार आहे. त्याच्यासाठी काय लिहू शकतो बघा, पुट करा. सो M मॅक्स म्हणतो त्याला मी, मॅक्सिमम मॅग्निफाइंग पॉवर इट इज इक्वल टू D ची व्हॅल्यू आहे ती V इट इज इक्वल टू काय पुट करणार आहे? D पुट करणार आहे. सो D बाय D 1 येणार आहे. सो 1 प्लस हे आहे तसं D बाय F. Clear? So maximum magnifying power when image it is found at distance of distinct vision. Okay? ही इमेज जर बरोबर D एवढ्या डिस्टन्स वर तयार झाली तर काय असणार आहे? मॅक्सिमम मॅग्निफाइंग पॉवर असणार आहे. आणि मिनिमम कधी असेल? इफ V it is equal to infinity. आता इन्फिनिटीचा अर्थ काय? मॅथ्स मधला इन्फिनिटी नाही, इथं इन्फिनिटीचा मिनिंग जे आहे ते थोडंसं वेगळं आहे बघा. समजा ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर. क्लिअर? ऑब्जेक्ट डिस्टन्स इट इज 5 सेंटीमीटर अँड इमेज इट इज फाउंड ॲट ए डिस्टन्स ऑफ 80 सेंटीमीटर फॉर एक्झाम्पल. हां, तर ॲज कम्पेअर टू ऑब्जेक्ट डिस्टन्स इमेज डिस्टन्स काय आहे? भरपूर जास्त आहे. बरोबर? ऑब्जेक्ट डिस्टन्स जस्ट 5 सेंटीमीटर आहे आणि इमेज डिस्टन्स किती आहे? 80 सेंटीमीटर आहे. तर काय म्हणू शकतो? इमेज डिस्टन्स इन्फिनिटी असं म्हणू शकतो ॲज कम्पेअर टू ऑब्जेक्ट डिस्टन्स. क्लिअर? लक्षात आलं का? मॅथ्समधल्या इन्फिनिटी, आता मॅथ्समध्ये 80 म्हणजे इन्फिनिटी आहे का? नाही आहे. हां, पण इथं इन्फिनिटीचं मिनिंग समजून घ्या. ॲज कम्पेअर टू ऑब्जेक्ट डिस्टन्स इमेज डिस्टन्स इट इज लार्ज. क्लिअर? सो दॅट्स वाय जर V इन्फिनिटी असेल तर त्या केसमध्ये काय होईल बघा. जस्ट पुट द व्हॅल्यू ऑफ V इट इज इन्फिनिटी. So D by infinity, anything upon infinity. Zero. So D by infinity zero येणार आहे. काय राहतं फक्त? D by F. That is the minimum magnifying power. आणि ती किती असणार आहे? It is just D by F. Clear? So आज काय काय बघितलं आपण? ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट मधला एक फर्स्ट इन्स्ट्रुमेंट बघितला, दॅट इज सिंपल मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोपसाठी कंडिशन काय सांगितली? ऑब्जेक्ट शुड बी प्लेस्ड विदिन द फोकल लेंथ. फोकसच्या आतमध्येच ऑब्जेक्ट पाहिजे, अदरवाईज तो सिंपल मायक्रोस्कोप असणार नाही आहे. इवन वॉचमेकर सुद्धा बघा घड्याळ लांब ठेवत नाही, अगदी काय असतं डोळ्याच्या जवळ असतं, त्या लेन्सच्या जवळ असतं. का? तर ऑब्जेक्ट डिस्टन्स काय लागतं सिंपल मायक्रोस्कोपसाठी? कमी लागतं. ऑब्जेक्ट शुड बी विदिन द फोकस. ओके, दॅट इज द फर्स्ट कंडिशन. इमेज फाउंड, नेचर ऑफ इमेज काय काय सांगितलं? मॅग्निफाईड इमेज, व्हर्च्युअल, इरेक्ट. इरेक्ट इन द सेन्स नॉर्मल, नॉट इन्व्हर्टेड इमेज. क्लिअर? बरं, फॉर्म्युले कुठले कुठले सांगितले? मॅग्निफाइंग पॉवर इट इज रेशो ऑफ बीटा टू अल्फा और tan ऑफ बीटा अपॉन tan ऑफ अल्फा. डेफिनेशन सांगितली, परत सांगत नाही आता. सो tan ऑफ बीटा टू tan ऑफ अल्फा. tan बीटा आणि tan अल्फा या डायग्राम मध्ये फाइंड केला. tan बीटा AB बाय U आणि अल्फा AB बाय D. AB कॅन्सल होणार आहे, जस्ट मॅग्निफाइंग पॉवर D बाय U. याच्यावरून सांगू शकतो बघा मॅग्निफाइंग पॉवर डिपेंड्स ऑन U आहे का? ऑब्जेक्ट डिस्टन्स वर मॅग्निफाइंग पॉवर डिपेंड आहे. क्लिअर? पुढे जाऊन अजून हा कुठला फॉर्म्युला घेतला? लेन्स फॉर्म्युला. रिलेशन बिटवीन U, V अँड F विथ साइन कन्व्हेन्शन. V मायनस येणार आहे, U सुद्धा मायनस येणार आहे. हा मायनस आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स जो विथ साइन कन्व्हेन्शन मायनस येणार आहे तो प्लस होणार आहे. फोकल लेंथ तेवढी पॉझिटिव्ह असणार आहे. हेच रिअरेंज केलं V पलीकडे शिफ्ट करून अँड जस्ट मल्टिप्लाय बाय D. जनरल फॉर्म्युला मिळेल. मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू D बाय V प्लस D बाय F. आणि दोन केसेस बघितल्या कोणत्या? मॅक्सिमम मॅग्निफाइंग पॉवर अँड
minimum magnifying power. When object it is placed at, sorry, when image is found at, when image is found at DDB, maximum magnifying power. Formula काय 1 plus d by f. When image is found at infinity, minimum magnifying power it is just d by f. Clear? काय शंका आहे का? काही शंका नाही. यस सर जे एम मॅक्स मध्ये आणखी लहान होऊ शकत नाही. हा v जो आहे तो d पेक्षा लहान होऊ शकत लहान, d पेक्षा जर लहान झाला नो डाऊट होऊ शकतो, पण मॅग्निफाईंग पॉवर तिथं मॅक्सिमम असणार नाही, मग कमी असणार आहे ती. जर d पेक्षा हा v जर लहान झाला तर मॅग्निफाईंग पॉवर कमी असणार आहे. दोन्ही जर इक्वल असले तर ही 1 प्लस d बाय f येणार आहे. तू काय म्हणतोस? हा v जो आहे तो d पेक्षा लहान झाला तर ते सिंपल मायक्रोस्कोप असणार नाही, तो मग लिनियर मॅग्निफिकेशन मध्ये जातं ते. लक्षात आलं का? त्याच्यासाठी काय करायला लागतं? ऑब्जेक्ट डिस्टन्स व्हेरी करायला लागतो. हा ऑब्जेक्ट डिस्टन्स काय करायला लागणार आहे? त्या केसमध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स वाढवायला लागेल, त्यावेळी इमेज डिस्टन्स कमी होत येणार आहे तो. हां, आणि मग ऑब्जेक्ट डिस्टन्स जर वाढवला तर तो फोकसच्या बाहेर जाणार आहे. मग ते कुठलं सिंपल मायक्रोस्कोप असणार नाही, ते थोडक्यात काय असणार आहे? सेकंड टाईप आहे तो, दॅट इज कॉल्ड एज लिनियर मॅग्निफिकेशन. त्या केसमध्ये ऑब्जेक्ट कुठं असतो? आउटसाइड द फोकस असणार आहे. मग का? तर तुला v जर कमी करायचं असेल तर u वाढवायला लागेल. ऑब्जेक्ट डिस्टन्स वाढवल्याशिवाय इमेज डिस्टन्स कमी होत नाही. क्लिअर? बरं, अजून काही शंका आहे का? बरं, ठीक आहे, थांबूया मग.